पैलवानासारखी पोच दे ना ओझलर. आता तू पैलवानासारखा नाही वेड्यासारखा दिसतोयस. चल आता चेंज कर. थोड्या चांगल्या पोच दे ना ओझलर. बाळा, आता बाबांना आराम करू दे. गाडी चालवून चालवून मी थकलोय. ओझलर, त्याच्याबद्दल सांगत होतास ना, आता सांग ना प्लीज. मी किती वेळा विचारलंय. 7 दिवसांनंतर साप चावल्याने हा ठार होईल. श्रृंगी महर्षींनी राजा परीक्षितला शाप दिला होता आणि या गोष्टीला घाबरून राजा परीक्षितने एका जलसंधीच्या मधोमध एका टॉवरवर आपला आश्रय घेतला. त्यानंतर 6 दिवस पूर्ण झाले होते आणि 7व्या दिवशी सूर्यास्तापूर्वी काही महर्षी लोक त्यांना भेटायला आले होते. महर्षी काही फळे घेऊन आले होते. राजा परीक्षित त्यांच्यापैकी एक फळ तोडू लागले, पण राजा या गोष्टीपासून अनभिज्ञ होते की त्या फळाच्या आत एक साप लपून बसला होता. अच्छा ओझलर, या गोष्टीचं मॉरल काय आहे? मॉरल सांगायचं झालं तर काय सांग ना ओझलर. इथे तर रेंजच नाहीये. अनिशा, कोण आहे जे मला बोलवतोय? मी येणार आहे, मी सांगितलं होतं तुम्हाला. नाही, कधी कधी इथली केअरटेकर पलिनी असू शकते. बाबा मोरल काय आहे? मॉरल काय मोरल नाहीये ना? मॉरल आहे. हा देते. कोण आहे? हे घ्या, हॉस्टेल मधून आहे. हॅलो. सर, मी मुरार पोलीस स्टेशन मधून बोलतोय. तुम्ही इथे आहात याची मला ऑफिस मधून माहिती मिळाली. तुम्ही वेकेशनवर आहात, पण काही पर्यायच नव्हता म्हणून मी तुम्हाला फोन केला सर. बोल. सर, इथे कॉटेजमध्ये 3 खून झालेत सर. जी लोक मारली गेलीत ती ब्रिटिश आहेत. आम्ही बॉडी हटवू त्यापूर्वी एकदा येऊन तुम्ही बघून घ्या प्लीज. सर, यात मोठमोठ्या आसामी आणि मंत्रीही सामील आहेत सर. म्हणून सर, वी हॅव टू बी व्हेरी प्रिसाइज सर. प्लीज. येतोय. जॉब कॉलिंग. फक्त अर्धाच तास. तोपर्यंत तुम्ही हे पॅकेजेस उघडून ठेवा. तोपर्यंत ओझलर परत येईल. हॅलो सर. अरे, तुम्ही लोकांनी हे काय करून काय ठेवलंय? सर? जर 2 दिवस बोललो तर फक्त 2 दिवस. बायको मुलीसोबत सुट्टीवर आलो होतो. मेहनतीनं रूम मिळाली होती इथे. आणि आता बघ, इथे पाय ठेवताच लोकल पोलीस स्टेशन मधून फोन आला, कॉटेज मधून सरळ तिकडे येण्यासाठी. तुम्हा लोकांना कोणी सांगितलं माझ्या कॉटेजचा नंबर द्यायला? नाही सर, आम्ही तुमचा नंबर कोणालाच दिला नाहीये आणि कॉल करून कोणी नंबरही विचारला नाहीये. आणि सर, आम्हाला हे देखील माहित नाहीये की तुम्ही यावेळी कुठे आहात. हॅलो सर. हॅलो. बाळा, जेनी, अनिशा, अनिशा, बाळा, जेनी, जेनी, अनिशा, जेनी, मला काही कळतच नव्हतं की तुम्हाला कसं सगळं मोकळेपणाने सांगू. 4 दिवस झाले ह्या गोष्टीला. आता तर त्यातलं थ्रिलही संपलं. यंगस्टरला घेताना अब्राहमनं अरेस्ट केलं होतं. आय वॉज इन नार्कोटिक कॅरियर. मी विनंती करून सुद्धा त्यांनी मला कैद केलं. यानंतर मी सगळं काही गमावलं. ह्या घटनेमुळे माझी बदनामी झाली, माझ्या घरच्यांची बदनामी झाली. नंतर बाहेर आल्यावर मला संधी मिळताच मी ओझलरच्या कारचा पाठलाग केला आणि शेवटी तो मन्नारमध्ये असल्याचं कळलं. सरांची वाईफ आणि मुलांना किडनॅप करून दूर जंगलात घेऊन जाऊन मी त्यांचे तुकडे तुकडे केले.
आणि नंतर ते सगळे तुकडे एका प्लास्टिक बॅग मध्ये टाकले. मला एवढंच आठवतं. त्यानंतर तुम्ही मला तिथे येऊन पकडलं आणि त्यानंतर मला शोधलं. एवढंच मला आठवतं. विनय, त्या केअरटेकर मालिनीने सांगितलं की तिच्या हॉटेलजवळ ती गाडी बघितली. त्यानंतर आम्ही तुझा फोन ट्रेस केला आणि मग तुझं लोकेशन शोधून काढलं. आणि तुझी गाडी ऑझलरची बायको आणि मुलीच्या रक्ताने माखली होती. त्यात त्यांचे कपडे, चाकू आणि कोयता पण सापडला. फॉरेन्सिक टेस्टनुसार तू जे सांगतोयस ते आमच्या लक्षात यायला लागले. पण तू त्या दोघींची प्रेतं कुठे पुरलीस? जरा स्पष्टपणे सांग विनय. सर, तसंही आपण मेल्यानंतर दफनच करतो ना, पण त्यांना कुठे दफन केलं ते आठवत नाहीये. मी ड्रग्सचा हेवी डोस घेतला होता. हाच माझा वीकनेस आहे सर. मी खरं सांगतोय की मला काहीच आठवत नाहीये सर. तुम्हाला हवं तर तुम्ही नजीकच्या एखाद्या सेंटरमध्ये घेऊन चला प्लीज सर, प्लीज. प्रशांत सरांच्या रूल्स बद्दल माहिती आहे का? युनिफॉर्म नकोय, केस कापायची गरज नाहीये, फक्त ऑफिसमध्ये राहून दिवसभर काम केलं तेवढंच त्यांच्यासाठी पुरेसं आहे. तू फक्त आपल्या कामावर लक्ष दे, चालेल? मी राजीनामा देण्याबद्दल विचार केला होता, पण तुमची संमती नव्हती. तू ज्या घटनेने प्रभावित झालायस त्यातून निघणं तर लांबच, उलट आजकाल हे वाढतच चाललंय. कारण काय हे आपल्या दोघांनाही माहिती आहे. मी अजूनही तुझी मुलगी आणि बायकोचे रिमेन्स शोधू शकलो नाहीये. माझी इच्छा आहे की त्यांना संपूर्ण विधीपूर्वक दफन करण्यात यावं, पण हे सगळं अजूनही शक्य झालेलं नाही. बट फेट इज अगेन्स्ट इट. जर तू आत्ताच्या काळासोबत जोडला गेलास तर तुझ्या आयुष्याला एक मोक्ष मिळेल. अशा प्रकारच्या पर्सनल घटनांमध्ये काही लोक स्वतःला हरवतात आणि काही लोक स्वतःला बाहेर काढतात. आता यांना फॉलो करण्याचा आपल्याकडे फक्त एकच मंत्र असतो, लेट गो. हे बघ, तुझा इन्सोमेनिया आता क्रॉनिकल झालेला आहे. तू हॅल्युसिनेशन पर्यंत पोहोचलायस, पण तू तर हट्टच धरून बसलायस की तू औषध नाही खाणार आहेस. तर आता आपण एक काम करूया, सायकोलॉजीला सोडून फिजिओलॉजीला सांगूया. एका वेळेनंतर शरीर स्वतःच आपल्या ताब्यात येईल. कमीत कमी थोडी ते झोप घेत जा, थोडा प्रयत्न करून बघूया. मला आशा आहे काहीतरी फायदा होईल. आता औषध तर तुला खायचं नाही, तर मग चला हेच करून बघूया. ऑझलर, आता मी तुझ्याशी बोलणार आहे. तुझ्या जवळच्या मित्राच्या जागी राहू. गेल्या 3 वर्षांपासून खूप प्रयत्न करूनही तुला झोप न येण्यामुळे तुझं शरीर कमकुवत पडलंय. कळत नकळत तुला या गोष्टीचं व्यसन चढलंय. प्लीज समराइज इट अँड कम बॅक अँड फाइंड द पर्पस. अरे तू कुठे भटकतोयस? राहायला जागा दिली ना, तरी पण इथे येता. माझं डोकं खराब करून टाकलंय. हा तुम्ही जा. हा सर आले. सर, काय सर, तुम्ही तुमच्या खिशातून त्यांना जेवण खरेदी करून देता. सरांचं मन वेगळंच आहे. हा सर. सर, मला ठाऊक आहे तुम्ही खूप दुःखी आहात. खरं सांगायचं तर तेव्हा मी शुद्धीवर नव्हतो. जेव्हा मी तुमच्या वाईफला आणि मुलांना किडनॅप केलं होतं तेव्हा मी जवळपास 10-15 डोस घेतले होते. त्यानंतर माझ्या डोक्यावर जणू सैतान सवार झाला होता आणि मला काहीही कळत नव्हतं. त्यानंतर मला पोलिसांनी पकडलं तेव्हा काय घडलं हे अजिबात आठवत नाहीये सर. सर, तुम्ही मला कितींदाही विचारलं तरी मला काहीच आठवत नाही सर. क्रॉनिक ड्रग घ्यायची सवय आहे मला. जेव्हा तुम्ही माझ्या जेवणाचे पैसे देता तेव्हा मला फार फार वाईट वाटतं. सर, तुम्ही हे जेवण
बाहेर हॉटेलमधून विकत घेऊन येताना तेव्हा मला बाहेरच्या जगाशी नातं असल्यासारखं वाटतं.